उदयनराजेंची भेट घेतली तुम्ही, भेटीमागचं नक्की कारण काय होतं? खरं म्हणजे मी काल इकडेच मोहिते पाटील साहेबांकडे आलेलो होतो, पुण्याला होतो, नंतर तिथून त्यांच्याकडे आलो आणि आज मुद्दामून भेटायला महाराजांना मी इकडे आलो. खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत, म्हणजे कॉलेजपासून आहेत. त्यामुळे नेहमी आमची भेट मुंबईमध्ये किंवा बाहेर कुठेही पुण्यात असतेच. पण आज निवडणुका लागलेल्या आहेत, लोकसभेच्या बिगुल वाजलेला आहे, आचारसंहिता लागलेली आहे. म्हणून महाराजांचं येतं आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे, त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील, महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेतील, कारण आपल्याला कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे, त्यांच्या नावाचं एक वलय आहे. आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. आणि येणाऱ्या काळामध्ये, कारण आता फार वेळ राहिलेला नाही, त्या काळामध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल विचार विनिमय करण्यासाठी महाराजांचं योगदान घेण्यासाठी म्हणून इथं आलेलं दिसतंय, परंतु त्यांचं 2 यादी होऊन जाहीर होऊन सुद्धा अजून नाव डिक्लेअर होत नाही. कार्यकर्ते आक्रमक होते. 2 दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे. तर कसं आमच्याकडे 3 पक्ष आहेत, त्याच्यामध्ये थोडी वाटाघाटी चाललेली आहेत. पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही. खरं म्हणजे त्यांना पक्षाची गरज आहे, ती पक्षाची गरज आहे. नाकारण्याचा प्रश्नच नाही आहे कुठे. महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाही आहे. महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही. खरं म्हणजे तिथे आमची गरज आहे त्यांना तिकीट देणं. हो, पण मला वाटतं की 3 पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडंसं आता चर्चा सुरू आहे. पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे, त्याबद्दल काही कोणाला सांगण्याची गरज नाही. मला वाटतं ते पार्लमेंटरी बोर्डही आमच्याकडे दिल्लीहूनही सगळ्या गोष्टी होत असतात. वरती दिल्लीवर बोर्ड चालू आहे. एकनाथजी दादा, अजितदादा आणि फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत. आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे म्हणून. पार्लमेंटरी बोर्डच सगळं नक्की करत असतं. पण मला असं वाटतं की आता आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं की आता मला दिवस सांगता येणार नाही, कारण मी त्यामध्ये नाही आहे सिस्टीममध्ये त्या. पण मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी येईल. तुम्ही माड्याला गेला होता, माड्याबाबत काय चर्चा झाली? आणि मी ते कालच सांगितलं माड्याबाबतीमध्ये चर्चा काय झाली काय नाही. मी विजयसिंग दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो. त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता, गर्दी होती. हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर, त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं थोडंसं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दामून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं. काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील. महाजन साहेब, उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्त्वाचे नेते आहेत. मात्र यांना जर तिकीट डावललं गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळेल. यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही. कधीपर्यंत यांचं? मला वाटतं तशी वेळ येणारच नाही. तशी वेळ येणारच नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय. तिकीट नाकारलं तुम्हाला कोणी सांगितलं? मला म्हणजे हेच कळते तुम्ही का बळजबरीत नाकारलं सांगतात. आता कसं आहे, आता आपल्याला कल्पना आहे. पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती आकार तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल. आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत, राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत, जुने नेते सगळ्यातले ते आमच्याकडे. पण असं नाही आहे, प्रत्येकाची वेळ असते. पार्लमेंटरी बोर्ड आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्यातल्या एकटी भाजपची ती जबाबदारी असती, मध्य प्रदेश राजस्थानसारखी तर मग गुजरातसारखी तर मग विषयच नव्हता. पण इथे 3 पक्ष 3 मित्र आमच्यासोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते, थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत. मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल. वंचित फॅक्टर किती झाले? वंचित आघाडी अजूनही महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही. वंचित आघाडी हा त्यांचा प्रश्न आहे. वंचित आघाडी सामील होत नाही. किती फॅक्ट चालेल आपल्या महाराष्ट्रात? नाही, आता बघा, पक्ष म्हटला तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे, कोणाचा जास्त आहे कोणाचा कमी आहे. पण तो वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय, इकडे बोलणं चाललं आहे, तिकडे बोलणं चाललं आहे, इतक्या जागा मागतायत, तितक्या मागतायत. पण अजूनही कुठे त्यांचं काही मला वाटतं ठरत नाही. आणि आता ते अंतिम याच्यावर आलेले आहेत की आता आम्ही आमच्या जागा लढू, असंही मी आज त्यांच्या तोंडच ऐकलं, आंबेडकरच्या तोंडातलं. राजीनामा दिला होता, हो, त्याची उतराई कशी करणार? आता मी तेच सांगतोय तुम्हाला, परत एकच प्रश्न फिरून होतो आहे. मराठा समाज 1000 उमेदवार देण्याच्या तयारीत आहे लोकसभेसाठी.
आता कसं लोकशाही आहे या ठिकाणी, तर प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे. कोणी फॉर्म भरू शकतो, 1000 काय अजून जास्त भरू शकतात, कोणाला कोणा अर्थ जो निकष पूर्ण करेल, कागदपत्र पेपर वगैरे बरोबर देईल, तर सगळ्यांना उमेदवारी मिळू शकते. चर्चेसाठी शिवेंद्रराजेंच्याकडे जाणार आहेत का? नाही, चर्चेसाठी अजून शिवेंद्रराजे तरी तसं काही ठरलं नाही किंवा माझं त्याचं बोलणं झालेलं नाही. बोलणंही झालेलं नाही माझून त्या बाबतीमध्ये. मी फक्त महाराजांचीच रात्री त्या ठिकाणी बोललो आणि या ठिकाणी आलेलो आहे. गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी सोडायची सातारची भाजपला असं काय ठरलं का? मी असं कुठे एकदम या टोकावरून त्या टोकावर तुम्ही येऊ नका, एकदम पूर्वेवरून पश्चिमेवर असं काही येऊ नका. तसं मला वाटतं कुठेही असं काही बोलणं चाललं आहे मला ऐकवत नाही. आणि मी त्या सिस्टीममध्ये मी त्या ठिकाणी नाही. त्याच्यामध्ये असं ठरलं आहे की जे माजी अध्यक्ष आहेत, मग चंद्रकांत दादा आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत, रावसाहेब दानवे आहेत आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब आहेत, हे त्या समितीमध्ये आहेत. आणि पार्लमेंटरी बोर्डवरती आहे, त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब आमचे आहेत. त्या ठिकाणी साहेब, तुम्ही राज्यातल्या प्रत्येक प्रश्नामध्ये महत्वाची भूमिका बजावता. मराठा आंदोलन असो किंवा आता माडाचा जो तिढा सुरू आहे त्याच्या अनुषंगाने, एकूण हा तिढा साताराचा जो आहे जागेचा, तो सोडवण्यासाठी तुम्ही आता काय भूमिका पुढे मांडणार आहात, काय सांगा? नाही, तिढा हा नाहीच आहे मला असं वाटतं. आपणच त्याला तिढा करतायत. मी वेगळ्या कामासाठी या ठिकाणी आलो, तुम्ही जागा वाटपाचं म्हणताय. मला असं वाटतं की नाही, निश्चित भेटल्यामुळे, चर्चेमुळे किंवा कुठे आता काल माडाचा असेल तर प्रश्न सुटत असतात. कुठे असा कुठला प्रश्न आहे का तो सुटत नाही, म्हणून तो कसा ना कसा सुटत असतो. चर्चेतून कुठेही मार्ग निघत असतो आणि म्हणून ती चर्चा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो. इथे काही प्रश्नच नाही आहे, इथला हा काही प्रश्नच नाही आहे, हा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे इथे काही प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच नाही. जलमंदिराच्या